एमआयएमच्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येत आहे, म्हणजेच त्यांचं नगरसेवक पद जे आहे ते रद्द करण्यात येईल. काय सांगाल, ही तुमच्यावर जी कारवाई आहे ती करण्यात येते, आधी गुन्हा दाखल झाला, आता ही कारवाई समोर येते. हे कारवाई असतील का ते गुन्हा जे दाखल केले ते असतील, दोघंही इलिगल आहे. दोघंही मध्ये कमिशनर साहेब आणि आमच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ॲडमिनिस्ट्रेशन हे बीजेपी आणि शिंदे सेनाच्या पपेट म्हणून काम करत आहे. याची आम्ही निंदा करत आहे. बरं, परंतु तुम्ही म्हणताय की एखाद्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून ही सर्व कारवाई केली जाते, मग ते सत्ताधारी नगरसेवक आहेत, पण त्यांचं असं मत आहे की जर चुकीचं असेल ना ते आम्हाला सांगत असेल तर आम्ही कारवाई करणारच ना. ठीक आहे ना, आमच्या विरोध कारवाईला नसते, पण आमच्यावर काय कारवाई करता तुम्ही की आम्ही अतिक्रमण मध्ये बाधित केलं तर ते कॉर्पोरेटर तिकडे येऊन काय करत होतं ते अधिकारीला सांगत होता की हे तोडा ते तोडा ते तोडा, आणि ते अधिकारी जो तो डान्स करून तिकडे गेला आणि जसा ते कॉर्पोरेटरनं सांगितले तसा तिनं तोडून घेतला. आमच्या हे विषय नाही. ज्यावेळी हे सगळं काय विषय माझ्या शहरामध्ये झाला होता ते दिवशी सकाळी काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला झाला होता, ज्यामध्ये आमचे जो तो उपमहापौर साहेब ते भगवा कपडे घालून ते हे सांगत होता व्हिडिओमध्ये की आम्ही शहरमध्ये कुणालाही हिंदूला धक्का लावू देणार नाही, आणि JCP आणि मुल्ला आणि हातगाडी हे सगळं ते व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये पाहणे झाले होते. आमच्या म्हणणं काय आहे, कशाला तुम्ही हिंदू मुस्लिम करता हो? कशाला ते जे झाला म्हणजे ते निंदनीय होता. आमची बहीण होती ज्याच्या सोबत ते अन्याय झाला, आणि आमच्या हे स्पष्ट मत होता, आणि आम्ही कमिशनर साहेबला पण सांगितले होते की कठोर कारवाई ते लोकांवर तुम्ही करा, पण तुम्ही ते विषयाला घेऊन हिंदू मुस्लिम करत होता आणि शहरामध्ये असा ते निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही केले, ज्याकरिता शहरचे एक विशेष समाजाला असं वाटलं की जे तो आमच्यावर अन्याय केला का, आम्हाला डरावण्याचे प्रयत्न केला जात आहे का. तो त्या आम्ही सांगत होतो कमिशनर साहेबला की हे जो इश्यू आहे हिंदू मुस्लिम नाही आहे, हे लोकांना रोजगार द्यायचा का नाही द्यायचा या इश्यू आहे. आणि मी स्वतः कमिशनर साहेब सोबत बसला आणि चर्चा केली, आणि त्यांनी मला जो तो हे सांगितलं होतं की आम्ही वावरे साहेबला तिकडे पाठवू आणि एक लाईन ड्रॉ करून देईल, आणि ते लँडमध्ये ते जे तो हातगाड्यावाल्यांना विक्री करा. पण ही जी कारवाई आहे या कारवाईला तुम्ही कसं सामोरे जाणार? आम्ही लॉला फेस करणार साहेब. जेव्हा पोलीस आम्हाला सांगतील की तुम्हाला आमच्या समक्ष हजर राहायचे, आम्ही हजर राहू. जे पोलीस सांगतील की तुम्हाला आमच्यासोबत चलायचे आहे तर आम्ही चलण्यासाठी पण जे तो आम्ही राजी आहोत. आम्ही फेस करणारा लोक आहे. आम्ही भागणार नाही, आम्ही छुपणार नाही, आम्ही डरणार नाही. पण हे स्पष्ट तुम्ही घ्या माझ्या वर्ड्स की आम्ही हे सगळं प्रोसिडिंग्सला कोर्टमध्ये चॅलेंज करणार आहे. आम्ही प्रशासनला घेरणार आहे. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आमच्यावर असा बेकायदेशीर गुन्हे आणि असा झूट बोलून गुन्हे तुम्ही आमच्यावर टाकू शकत नाही, पण तुम्ही टाकलं, पण हे तुम्हाला फेस करावं लागेल. बरं, दुसरीकडे नगरसेवक देखील आहेत. तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताय, तर त्या व्हिडिओला पुरावा देखील म्हटला जाऊ शकतो, कारण तुम्ही दादागिरी करता असल्याचा आरोप आहे. दादागिरी क्या थी उसमें? हम उसमें सवाल कर रहे हैं, हम लोक प्रतिनिधि है, लोक प्रतिनिधि की हैसियत के हिसाब से हम जाके प्रशासन को सवाल कर सकते हैं. लोगों ने चुन के इसलिए दिया कि आप प्रशासन से बात कीजिए. हमने उनसे बात किया, आप किस अधिकार से जो है, आपको अभी किसने बोला कि दुकाना तोड़ना है, क्या करना है, आप हथगाड़ी के लिए आए थे कि क्या करने के लिए आए थे? हमसे सवाल किया. त्याच्या ते FIR ची मी गोष्ट सांगत आहे. FIR मध्ये हे सांगितलं गेलं आहे की समीर साजिद बिल्डरनी अधिकाऱ्यांना जीव मारण्याची धमकी दिली आहे. समीर साजिद बिल्डरनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे. मी चॅलेंज करतो कमिशनर साहेब, तुम्हाला मी चॅलेंज करतो, एकही व्हिडिओ तुम्ही असा दाखवा ज्यामध्ये समीर साजिद बिल्डरनी कोणालाही जीव मारण्याची धमकी दिली, अंगावर गेले, गाली दिली, असा कोणताही व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाठवा ना. तुम्ही मीडियासमोर द्या की या विरोधी पक्ष नेत्यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिली, यामुळे आम्ही त्यांच्या FIR केलं. लोकांना दाखवा ना समीर साजिद बिल्डर केला काय.
समीर साजिद बिल्डरनं हे केला होता की तुम्ही हॉकर झोन इम्प्लिमेंट नाही केला, तुम्ही सुप्रीम कोर्टचा आदेश नाही मानला, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे दिलेला निर्देश नाही मानला, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटचा दिलेला निर्देश नाही मानला. आणि समीर साजिद बिल्डर तुम्हाला काय सांगितलं होतं की हॉकर झोन तयार करा, हॉकर झोन बनवून लोकांना न्याय द्या, हॉकर्सला न्याय द्या. तुम्ही काय केला? हॉकरना न्याय तुम्ही दिला नाही. उलट तुम्ही काय सांगता की आम्ही तुम्हाला हॉकर झोन देणार नाही आणि आम्ही तुम्हाला रोडावर पण कारोबार आणि फेरी करू देणार नाही. म्हणजे तुमच्या सांगणं कमिशनर साहेब हे आहे का की तुम्ही जो तो हॉकर तुम्ही हातगाडीवर मेहनत नका करा, तुम्ही चोरी चकारी करा, हे तुमचं म्हणणं आहे का? तुम्ही रोजगार पण नाही देणार आणि जे रोजगार करणार त्याला तुम्ही असा जो तो दांडे मारणार का? बरं, ही अपात्रतेची कारवाई जी आहे ते MIM पक्षाच्या नगरसेवकांवर केली जाते, तर आम्ही या कारवाईला कायद्यानंच कुठेतरी उत्तर देऊ अशी भावना, अशी भूमिका जी आहे ती महानगरपालिका विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी दिली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.